नमस्कार. माझं नाव सौरभ साळुंके. फ्री विंग्स फॉर यू मल्टीटेड ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ॲज अ फाउंडर लीडर म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे, संवाद साधत आहे. हा व्हिडिओ करण्याचं कारणच आहे की फ्री विंग्स फॉर यू मल्टीटेड ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सॅनिटरी पॅडची क्वालिटी नेमकी काय आहे आणि हे पॅड्स कसे आहेत हे आपण या डेमोच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. बघा, अलीकडच्या काळामध्ये मासिक पाळीमध्ये होणारे जे महिलांना प्रॉब्लेम्स आहेत याचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललंय. जसं की गर्भपिशव्या काढणं, पीसीओडीचे प्रॉब्लेम, फंगल इन्फेक्शन, इचिंग रॅशेस, पोटदुखी, म्हणजे अशक्तपणा, म्हणजे मानसिक त्रास, या सगळ्या गोष्टींना महिलांना मासिक पाळीमध्ये सामोरं जावं लागतंय. याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत? सॅनिटरी पॅड आहे की त्यांना असलेली पिरियड्स आहेत? हे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट होईल. बघा, जर तुम्ही एक बारकाईने विचार केलात, पूर्वीच्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जायच्या का? कधी तुमच्या सासूला, आईला तुम्ही विचारा, तर त्यांचं उत्तर नाही असेल. बरोबर? मग असं नेमकं का बरं? त्यावेळीच्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात नव्हत्या आणि आजच्या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जातात. ह्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत? बघा, साधं आणि सिंपल त्याच्यावरचं उत्तर आहे. पूर्वीच्या महिला हे सुती कपडा म्हणजेच काय 100% प्युअर कॉटन वापरायच्या आणि आज आपण काय वापरतो? सॅनिटरी पॅड्स. ते कुठून आणतो? मेडिकलमधून. मग तुम्ही काय म्हणाल? मेडिकलमधून आणतोय म्हणजे जीव वाचवण्याच्याच वस्तू आणि सेफ असतील ना? तर बघूयात त्या नेमकी किती सेफ असतात. म्हणूनच आपण फ्री विंग्स फॉर यूचा सॅनिटरी पॅड आणि मार्केटमधला पॅड याचा आपण दोन्हीचा डिफरन्शिएशन आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, मी काय केलंय, हा मेडिकलमधनं हा सॅनिटरी पॅड आणलेला आहे. बरोबर? आता या पॅडवर लिहिलंय 100% प्रोटेक्शन. खरंच हे 100% प्रोटेक्शन आहे का? यांनी सांगितलेलं असतं किंवा तुम्हालाही वाटत असतं, या पॅडच्या आतमध्ये 100% प्युअर कॉटन आहे, कापूस आहे आणि 7 लेयर्स आहेत. खरंच या पॅडच्या आतमध्ये कापूस असतो का? खरंच ह्या पॅडच्या आतमध्ये 7 लेयर्स असतात का? हे आपण एका डेमोच्या माध्यमातून इथं बघणार आहोत. त्यासाठी मी इथं एक छानपैकी आपण पॅड घेऊयात आणि आपण ह्याचा डेमो बघूयात. बघा, मी काय करतो, पहिल्यांदा जसं तुम्ही पण असं ह्या पॅडला फाडत असाल. फाडल्यानंतर काय करता, तुम्ही ह्याच्यातून एक पॅड काढता. बरोबर? आता पॅड काढल्यानंतर सांगायचा भाग काय, की आपण लगेच काय करतो, तुम्ही असं लगेच त्याला गुंडाळून ठेवत असाल. बरोबर? पण ऍक्च्युली या गुंडाळून ठेवण्याने काहीच होत नाही. बरोबर? हे अनसेफच आहे, कारण त्याला तुम्ही कुठेतरी पुन्हा एकदा लपवून ठेवणार आहात आणि कितीही झालं तर ते ओपन होणार आणि त्याच्यामध्ये हवा जाण्याची शक्यता आहे आणि अनेक गोष्टी घडण्याची शक्यता आहे. बरोबर? पण चला ठीक आहे, आपण ह्या गोष्टींवर सविस्तर बघूयात. पण ह्याच्या आधी मी काय करणार आहोत, लगेच आपण फ्री विंग्स फॉर यूचा हा सॅनिटरी पॅड आणलेला आहे. बरोबर? बघा, ह्याचं जर तुम्ही पूर्णपणे ह्याचं जर पॅकिंग बघायला गेलं, हे पूर्णपणे एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ह्याचं पॅकिंग केलेलं आहे. बरोबर? जसं की तुम्ही जर पाहायला गेलात, तर ह्याला तुम्ही असं ओपन करून ठेवून दिलं तर मात्र हे ओपनच राहणार आहे. पण आपण ह्याच्या पॅकिंगच करताना मुद्दामून असं केलंय, की ह्याला पूर्णपणे असं आपण तुम्ही काढू शकता आणि ह्याच्या आतमध्ये असे सॅनिटरी पॅड असतात. जर तुम्ही पाहायला गेलं तर बघा, मी ह्याच्यातला एक असा सॅनिटरी पॅड काढतो, म्हणजे तुम्हाला नेमका डिफरन्स समजेल. हे बघा, हा सॅनिटरी पॅड आपण काढलेला आहे. बरोबर? बघा, पाहायला गेलं जेव्हा मी ह्याच्यातून हा सॅनिटरी पॅड काढला, तर ह्याला इंडिव्हिज्युअल पॅकिंग नाहीये. पण फ्री विंग्स फॉर यूच्या ह्या सॅनिटरी पॅडला इंडिव्हिज्युअल असं पॅकेजिंग आहे. म्हणजे प्रत्येक सॅनिटरी पॅडच्या पीसला इथं पॅकिंग दिलेलं आहे. बरोबर? आता आपण हा क्लोज करून ठेवूयात. जसं की हा बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये कीटक जाण्याची किंवा हवा जाण्याची कुठल्याही प्रकारची इथं शक्यता नाहीये. बरोबर? पण ह्याच्यामध्ये इझिली जाऊ शकतं. चला, तर आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की हा पॅडच्या आतमध्ये नेमकं काय आहे. बरोबर? बघा, प्रत्येक पॅडच्या पाठीमागं असा एक चिकट पदार्थ दिलेला असतो. बरोबर की नाही? हा चिकट पदार्थ कशासाठी, का दिलाय, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. बरोबर? बघा, नेमकं काय होतं, बऱ्याच वेळा हा तुम्ही तुमच्या कापडावर लावायला जाता आणि नेमकं काय होतं, तुम्हाला फंगल इन्फेक्शन, इचिंग रॅशेस नेमके काय होतात, हे केमिकल इतकं भयंकर आहे ना, हे कधी कधी तुमच्या कपड्याचा असा रंग सुद्धा खेचून काढतं. विचार करा, जर हे कपड्याचा रंग खेचून काढत असेल तर आपली त्वचा किती नाजूक आहे. म्हणजे त्याची वाट लावायला फक्त आणि फक्त हे सॅनिटरी पॅड म्हणजे हार्मफुल केमिकल कारणीभूत आहे. हे आपण इथं आता ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर मी काय केलं, बघा, हा सॅनिटरी पॅड आणलेला आहे. पहिली तर गोष्ट, मला खरंच सांगा, हा सॅनिटरी पॅड वाटतो का हो? हा दिसताना कसं एखाद्या रुमालासारखा दिसतो. बरोबर की नाही? म्हणजेच काय, आपली कोणतीही ताई, आई किंवा तुम्ही स्वतः जर तुम्हाला कॉलेजमध्ये, शाळेमध्ये किंवा बाहेर कुठे प्रवासाला जायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिली अडचण असते, की पिरियड्स आल्यानंतर पॅड कसं हँडल करायचं. बघा,
हा पॅड तुम्ही उघड्या हाताने जरी घेऊन गेलात तरी कोणालाही कळणार नाही तुमच्या हातामध्ये नेमकं काय, कारण आपण करतानाच त्याचं डिझायनिंग असं केलेलं आहे, बरोबर. हे दिसताना एखाद्या रुमालासारखं किंवा कापडाच्या घडीसारखं वाटतं, जेणेकरून तुम्ही हे पॅड ओपनली आणि इझिली हँडल करू शकता, बरोबर. म्हणजे ह्याला देताना आपण असं डिझाईन केलं, बरोबर. आता याच्यानंतर पुढची नेक्स्ट प्रोसेस असते, आपण काय करतो, पॅड चेंज करायला जातो आणि बऱ्याच वेळी जिथे पॅड चेंज करायला जातो तिथे ओलावा असतो, बरोबर. मग आपण काय करूयात, हा जो सॅनिटरी पॅड आहे, हा पॅड मी काय करतो, तुमच्या समोर असा ग्लासमध्ये डीप करतो, बरोबर. आता मला काय सांगायचंय, जर हे मी ग्लासमध्ये डीप केलं ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं स्पर्श करायला देऊ शकत नाही, पण जर तुम्ही लाईव्ह जर पाहायला गेलात आणि तुमच्या हातात दिलं तर हा पॅड पूर्णतः कोरडा असतो, बरोबर. म्हणजेच काय, आळूचं पान माहित असेल, बरोबर, ज्याच्यावर तुम्ही कितीही पाणी होता ते ओलं होत नाही, बरोबर. त्याच माध्यमातून हा पॅड तुम्ही जर सॅनिटरी पॅड हा जर पाण्यामध्ये टाकलात तर हा ओला होणार नाही किंवा खराब होणार नाही, कारण का, हे देतानाच त्याला आपण असं पॅकेजिंग दिलेलं आहे. मला सांगा, या पॅडच्या आतमध्ये पाण्याचा एक थेंब नाही जाऊ शकला तर जंतू बॅक्टेरिया जातील का हो? डेफिनेटली जंतू बॅक्टेरिया जाणार नाही, कारण ह्या पॅडला चारी बाजूनी पॅकिंग आहे, बरोबर. मग आपण काय करतो बघा, इथं अशाच प्रकारे इथं असं एक लॉक आहे, बरोबर. हे लॉक जर तुम्ही ओपन केलं, इथं असं लॉक ओपन केलं ना, हे लॉक ओपन केल्यानंतर ह्याच्यातून असा एक सॅनिटरी पॅड निघतो, बरोबर. म्हणजेच काय, आपण ह्या पॅडला प्रॉपर असं लॉक दिलेलं आहे, जेणेकरून हा पॅड ओपन करताना पूर्णपणे ह्याच्या आतमध्ये असा हा पॅड असेल, बरोबर. चला बघा, आता आपण ह्या दोन्ही पॅड मधला नेमका फरक बघणार आहोत की नेमका कसा आहे आणि काय आहे, बरोबर. चला बघा, आता जर तुम्ही पाहायला गेलात ना, तर ह्या पॅडच्या सुद्धा पाठीमागं चिकट पदार्थ आपण दिलेला आहे, पण कोणताही पॅड चिकट पदार्थाशिवाय हा कंप्लीट होणारच नाही, मॅडम, बरोबर. म्हणजेच काय सांगायचा मुद्दा आहे, पण आपण केमिकल नाही दिलं, आपण काय केलंय बघा, तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी महिलांना डिंकाचा लाडू खायला सांगायचा, बरोबर. तो लाडू कशाचा असायचा, म्हणजेच काय, बाबीच्या झाडाचा जो डिंक निघायचा, बरोबर, नॅचरली तोच डिंक ह्या सॅनिटरी पॅडच्या पाठीमागे लावलाय, जेणेकरून महिलांच्या बॉडीला, स्किनला लागलं तर तिला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन्स होणार नाहीत, बरोबर. याच माध्यमातून आपण काय केलंय, हा इथं नैसर्गिकरित्या आपण इथं डिंक लावलेला आहे, बरोबर. बघा, आता आपण काय करूयात, मेन मुद्द्याकडे जाऊयात. आपण ह्या दोन्ही मधला नेमका डिफरन्स बघायचा आहे, अशा माध्यमातून मी असे दोन्ही पॅड लावून घेतलेले आहेत. हा आहे मार्केटमधला पॅड, हा आहे फ्रीविंग्स फॉर यूचा पॅड, बरोबर. चला आता बघूयात नेमका हा दोन्ही मधला फरक आहे. जर नॉर्मली तुम्ही पाहायला गेलात, ह्या पॅडला फक्त दोनच विंग आहेत, बघा, हा एक विंग आणि हा दोन विंग. म्हणजेच काय, बऱ्याच वेळा तुम्ही पॅड लावताना ते पॅड चिकटत नसतात, बरोबर. आता आपण काय केलंय, मुद्दामून जर तुम्ही बारकाईने बघायला गेलात तर आपल्या पॅडला आपण 4 लॉक दिलेत. किती लॉक दिलेत आपण, 4 लॉक. बघा, हा एक आहे आणि हे म्हणजे त्याच्यावरचे स्टिकर्स आहेत, हे आपण काढायचे आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय बघा, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर, म्हणजे असे काय केलेत आपण 4 लॉक्स आपण ह्या सॅनिटरी पॅडला, आपल्या फ्रीविंग्स फॉर यूच्या सॅनिटरी पॅडला दिलेले आहेत. बघा, दिसताना ह्याची साईज किती छोटी आहे आणि हे साईज कॉमन आहे, जे आपण सगळ्या महिलांसाठी बनवलेली आहे, बरोबर. आता आपण काय करूयात बघा, जर मी आता समोर जेव्हा आम्ही डेमो देतो, तेव्हा आमचे लाईव्ह सेशन्स असतात, त्यावेळी आम्ही काय करतो, असं हात ठेवायला लावतो, बरोबर. आणि कोणता पॅड हा जाड लागतो सांगतो, साधारणतः हाच पॅड जाड लागतो आणि ह्याच्यामध्ये कापूस आहे असं जाणवतं आणि हा पूर्णपणे चपटा दिसतो. प्रॅक्टिकली आता आपण काय करूयात बघूयात की नेमकं काय आहे. बघा, आपल्याला बऱ्याच वेळी टीव्ही चॅनल्समध्ये जाहिराती असतात आणि त्याच्यामध्ये हे जे निळ्या रंगाचं सांगितलंय हे केमिकल आहे, बरोबर, पण सांगताना तुम्हाला ते ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी एक दिलेलं लिक्विड आहे असं म्हणून सांगितलं जातं, पण हे तसं काय आहे की नाही हे बघणार आहोत. आणि ह्याच्याही मध्ये तुम्हाला निळा रंग दिसत असेल, पण ह्याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय ते आपण हे पॅड आता फाडून बघूयात. मला वाटत असेल की हे पॅड कधीच कोणी फाडून बघत नाही, पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे इथून पुढची माहिती नक्की काळजीपूर्वक आहे का, बरोबर. आता आपण काय करूयात बघा, इथं माझ्याकडे काय केलेलं आहे, मी इथं 50 ml ची सिरिंज घेतलेली आहे, बरोबर. आपण काय करूयात, ह्या पॅडवर पहिल्यांदा प्रथमतः 50 ml पाणी आपण आता ह्या पॅडवर टाकूयात आणि दोन्ही मधला डिफरन्स जाणून घ्यायचा आहे, बरोबर. जर तुम्ही पाहिलं ना, तर मी ह्या पॅडमध्ये 50 ml पाणी इथं जे की घेतलेलं आहे, म्हणजे प्रत्येक वेळी आपण ब्लडचा यूज करू शकत नाही, यासाठी आपण डेमो करण्यासाठी ह्या पॅडवर आपण इथं काय करणार आहोत, पाणी ओतणार आहोत. बघा, आपण काय करूयात, ह्या पॅडवर मी पहिल्यांदा 50 ml पाणी इथं ओतून देतो, म्हणजे आपल्याला कळेल की तुम्हाला त्या दिवसांमध्ये जे वाटतं की मला त्या दिवसांमध्ये ओलावा, किचकिचपणा किंवा अति जास्त आपल्याला त्रास होतो, लिकेज होतं असं वाटतं, पण खरंच जे लिकेज आहे ते अति फ्लोमुळे होतं की पॅडमुळे होतं हे आपल्याला इथं समजून येईल, बरोबर. आता मी ह्या पॅडवर 50 ml पाणी ओतलंय, तसंच सेम ह्या पॅडच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा 50 ml पाणी, बघा आपण इथं प्रॉपर 50 ml पाणी घेतलेलं आहे, हे 50 ml पाणी आपण
याही पॅडवर होतात, म्हणजे आपल्याला दोन्ही मधला फरक काय आहे ते समजून येईल की नेमका प्रॉब्लेम पिरियड्स मध्ये आहे की पॅड्स मध्ये आहे. बरोबर. बघा, आता मी काय केलं, याही पॅडवर 50 ml पाणी ओतलेलं आहे आणि याही पॅडवर 50 ml पाणी ओतलेलं आहे. बरोबर. आता सांगायचा भाग काय, हे आपण का करतोय, कारण तुम्हाला त्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा काय वाटतं की खूप सारं ब्लडिंग होतंय, खूप सारं लिकेज होतंय, ओलावा जाणवतो. पण खरंच खूप सारं ब्लडिंग झालेलं असतं का, तर नाही. बघा नेमकं काय झालेलं असतं आपण बघूयात. मला सांगा, जर आपण एवढं पाणी ओतलं तर काय होईल हो? ओलं व्हायला पाहिजे ना. बरोबर. आता बघा मी काय करतो, हा इथे एक साधा पेपर घेतलेला आहे. हा रद्दी पेपर आहे, कागद आहे. आता हा कागद जर ह्याच्यावर ठेवला तर काय होईल, हा ओला व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. प्रॅक्टिकली आपण काय करूयात, बघा काही लोकांना वाटतं ह्याच्या आतमध्ये काहीतरी असेल, ह्याच्या आतमध्ये असं काहीच नाहीये. बरोबर. हा साधा कागद आहे. तर आपण काय करूयात, त्या कागदाची घडी आपण केलेली आहे आणि आपण हा कागद इथं घासून बघूयात की ऍक्च्युली हा पॅड खराब आहे का किंवा हा ओला होतोय का बघूयात. बघा, आता मी काय केलं, ह्या पॅडला पूर्णतः ह्याच्यावर घासलेलं आहे. बघा, हा ओला झाला का, नाही. म्हणजेच काय, विचार करा तुम्ही, कागदाला सुद्धा थेंब लागत नाहीये. पण तसंच जर मी या मार्केटमधल्या पॅडवर जर मी हे केलं तर हा पूर्ण तुम्हाला ओला झालेला दिसेल. बरोबर की नाही. म्हणजे किती मोठा डिफरन्स आहे बघा. म्हणजे पिरियड्स मध्ये जो आपल्याला फ्लो होतो, जे लीक होतं, ते प्रॅक्टिकली आपल्याला जो त्रास होतो तो पॅडमुळे होतो. बरोबर. आता आपण काय करूयात, पुन्हा एकदा ह्या पॅडमध्ये मी 50 ml पाणी जे आहे ते मी आता ह्या पॅडवर इथं टाकत आहे. बघा, आधी किती ओतलं आपण, 50 ml. आता परत मी ह्या पॅडवर अजून एकदा मी ह्या पॅडवर 50 ml पाणी ओतत आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही मधला डिफरन्स समजून येईल की ऍक्च्युली प्रॉब्लेम नेमका आहे कशामध्ये. बरोबर. म्हणजे आता ह्याच्यामध्ये टोटल 100 ml पाणी आता ह्या पॅडवर ऍड झालेलं आहे. बरोबर. बघा, आपल्याला नेमका फरक काय ते समजून येईल, म्हणजे त्या दिवसांमध्ये आपण जे असह्य वेदना सहन करतो हे नेमकं कशामुळे काय हे आपल्याला समजून येईल. बरोबर. चला बघा, सांगायचा भाग असा आहे की आपण पूर्णतः ह्या पॅड मध्ये आता 100 ml पाणी ओतलेलं आहे, जे फ्री विंग्स फॉर यूचा जो पॅड आहे. मार्केट मधला जो पॅड आहे ह्याच्यामध्ये आपण फक्त 50 ml पाणी ओतले. आता काय व्हायला पाहिजे की हा पॅड ऍक्च्युली लीक व्हायला पाहिजे. बरोबर. मग आता आपण काय करूयात की कोणता पॅड लीक होतोय हे इथं आपण आता समोरासमोर बघूयात, की म्हणजे तुम्हाला समजून येईल कोणता पॅड लीक होतोय. बरोबर. बघा, कोणता पॅड लीक झाला, पूर्णतः तुम्हाला दिसत असेल हा जो पॅड आहे हा पूर्णतः असा ओला होतोय किंवा हा लीक होतोय. पण या पॅडच्या माध्यमातून एक सुद्धा थेंब ह्याच्यातून पडत नाही. म्हणजेच काय, 100 ml पाणी या पॅड मध्ये आपण 100 ml पाणी टाकून सुद्धा हा पूर्ण ड्राय आहे, कोरडा आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त 50 ml पाणी ओतलंय तर ते पूर्णतः लीक होतोय. बरोबर. म्हणजे विचार करा आपल्याला किती धोका असेल. चला फास्ट मध्ये आपण काय करूयात, ह्या पॅडच्या आतमध्ये नेमकं काय असतं हे आपण बघूयात. यांनी सांगितलंय या पॅडच्या आतमध्ये 100% प्युअर कॉटन असतो. बघा, हे काढायलाच इतकं जड आहे की त्या दिवसांमध्ये नेमका तुम्हाला किती त्रास होत असेल हे आपण ह्याच्या माध्यमातून बघूयात. हे नेमकं काय आहे आणि कशामुळे होतं. बरोबर. बघा, जर हे पाहायला गेलात ना, हे पूर्णतः जर पाहायला गेलात, हे रेयॉन आहे. रेयॉन अतिशय घाणेरडं, आणि जे आपल्याला त्या दिवसांमध्ये इन्फेक्शन्स होतात हे फक्त आणि फक्त ह्याच्यामुळे होतात. बरोबर. हे सगळं घाणेरडं प्लास्टिक आहे. बघा, मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की इथं एक अशा प्रकारची निळी चिप आहे. तसं जर तुम्ही बघायला गेलात तर ह्याच्यामध्ये चिप वगैरे काहीच नाही. हा दिलेला हा रंग आहे आणि हे केमिकलच काय करतं, गर्भपिशवीची आपली 5 दिवसांमध्ये गर्भपिशवी ओपन असते आणि हेच केमिकल पूर्णतः स्त्रियांच्या गर्भपिशवीशी घेर घालतं आणि तुम्हाला त्या दिवसांमध्ये प्रॉब्लेम व्हायला आणि वेदना व्हायला सुरुवात होतात. हे अतिशय घाणेरडं आहे. प्लीज कृपा करून कोणी वापरू नका. आज सर्वायकल कॅन्सरचं जे प्रमाण वाढलंय त्याला फक्त आणि फक्त हे डेंजरस हार्मफुल केमिकल कारणीभूत आहे. लक्षात घ्या. बरोबर. चला, ही झाली या पॅडची पहिली लेअर. ह्याच्यातून जर तुम्ही पाहायला गेलात हे सुद्धा लीक होते. बरोबर. त्यानंतर बघूयात आपण ह्या पॅडची दुसरी लेअर नेमकी काय आहे ते. बघा, ही ह्या पॅडची दुसरी लेअर. हे काय वाटतंय तुम्हाला, हा कापूस वाटत असेल. बरोबर. पण हा कापूस आहे की नाही हे तुम्हाला एका मिनिटात सांगतो. कापसाचं काम असतं शोषून घेणं. बरोबर. मग हे शोषून घेतलंय का हो, बघा तुम्हीच. बघा, कापसाचं काम असतं शोषून घेणं आणि हे शोषून घेतलेलं नाहीये. हा पूर्णपणे लीक होतोय. बरोबर. म्हणजे सांगायचं भाग काय, सांगताना सांगितलंय कापूस, पण अस्तित्वात मात्र, सत्यात मात्र हा कापसाचा नाही तर कागदाचा लगदा आहे. तुम्ही कधी विचार केलात का की आपल्या घरात रद्दीवाला येतो,
ती रद्दी घेऊन जातो. ती रद्दी असते कशाची? अगदी वर्तमानपत्र, न्यूजपेपर, बरोबर. आपण काय करतो बरं, हाच रद्दीवाला हे सॅनिटरी पॅडच्या ज्या कंपन्या असतात त्यांना जाऊन डबल भावाने विकतो आणि ह्या सॅनिटरी पॅडच्या कंपन्या ह्याच्यावर 36 प्रकारच्या वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स करून तुम्हाला हा पांढरा रेयॉन दिला जातो. व्हॉट इज अ रेयॉन म्हणून तुम्ही तुमच्या मोबाईलवर सर्च करा, तुम्हाला धडधड लिस्ट येऊन जाईल हे तुमच्या आरोग्यासाठी किती प्राणघातक आहे ते, बरोबर. त्यामुळे हा कापूस नसून रेयॉन आहे. मला वाटतं एवढ्या वर्ष तुम्ही कधी पाहिलं नसेल, तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा समजत असेल की हा कापूस नसून रेयॉन आहे. तो अतिशय घातक आहे, लक्षात घ्या. बघा हा काय होतो, बघा जर तुम्ही जर कागद आहे ना, कागद एखाद्या बिस्लरीच्या वॉटरमध्ये जर तुम्ही 1-3 तास जर भिजत ठेवला, काय होईल? सडणार कुजणार की नाही? मग हे तर तुमच्या बॅक्टेरियल रक्तांमध्ये बरोबर कमीत कमी 1-3 तास असतं, बरोबर. म्हणजेच काय सांगायचं काय, हा बॉडीवर तुमच्या सडायला आणि कुजायला सुरुवात होते आणि त्याचमुळे तुम्हाला सगळा प्रॉब्लेम होतो, बरोबर. ओके, चला आता किती लेअर बघितली आपण? पहिली बघितली, दुसरी बघितली आणि ह्यांची ही 7वी लेअर. कितवी लेअर? 7वी लेअर. नाही ना? बरोबर. 7 नाहीत ऍक्च्युली, सांगताना त्यांनी 7 सांगितलेत, आहेत फक्त 3 लेअर. बघा ही काय आहे तिसरी लेअर? अतिशय घाणेरडी ही प्लास्टिकची लेअर आहे. बघा किती घाणेरडं प्लास्टिक आहे, बरोबर. सायंटिफिकरित्या एक प्लास्टिक नष्ट व्हायला साधारणतः 8,000 वर्ष लागतात आणि मला सांगा आज किती लाखो महिला हे सॅनिटरी पॅड वापरतात आणि फेकून देतात. म्हणजेच काय, दिवसाला हजारो महिला हे पॅड वापरतात, फेकून देतात. म्हणजे लाखोंचा ढीग असलेले सॅनिटरी पॅड हे अतिशय आज ढीग लागत आहे आणि याच्याचमुळे या सृष्टीला पण हानी होत आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती की मुंबई तुंबई झाली. पाऊस नसताना सुद्धा अख्खी मुंबई तुंबली गेली होती. त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय? कारण तिथल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा शोधून काढलं ना, तेव्हा 99% हा पाईपच्या ब्लॉकेज मधून हा सॅनिटरी पॅड सापडून आला. थोडक्यात काय, हा सॅनिटरी पॅड जिच्यामुळे सृष्टी आहे तिचा सुद्धा जीव घेतोय आणि या सृष्टीचा जीव घेतोय. हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. हे सर्वायकल कॅन्सर कुठेतरी थांबायला पाहिजे होते, बरोबर. किंवा पिरियड्स रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होतात हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. म्हणून आम्ही काय केलं, जरा सर्च केलं, इनोव्हेशन्स केलं आणि फ्री विंग्स फॉर यू ची मेडिकल टीम आपण इथं कामाला लावली आणि इनोव्हेशन्स करून पूर्वीच्या काळात महिला जसं कापड वापरत होत्या तेच कापड आपल्याला परत देता येत आहे का आपण बघितलं, पण कापड तर परत देता येणार नव्हतं. म्हणून आपण काय केलं, कापडाच्या ऐवजी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट इनोव्हेशन करून कापडाचाच प्रॉपर 7 लेअरचा आपण इथं पॅड बनवलाय. चला तर बघायला जाऊयात आपण फ्री विंग्स फॉर यूचा सॅनिटरी पॅड. ह्याच्यामध्ये आपण टोटल 100 ml पाणी ओतलेलं आहे आणि जर आपण जर पाहायला गेलं तर हा जो कागद आहे हा जर मी ह्याच्यावर पूर्ण घासला तर 100 ml पाणी ओतून सुद्धा हा कागद पूर्ण हा कोरडा आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे सांगायचा भाग काय, आपण आता बघणार आहोत हा पॅड पूर्णतः ओपन करून ह्या पॅडच्या आतमध्ये नेमकं काय आहे ते. ओके, चला आपण लगेच बघून घेणार आहोत, बरोबर. चला सांगायचा भाग काय, बघा ह्या पॅडला आपण पहिल्यांदा 2 लॉक्स दिलेले आहेत, ह्याला अँटी लॉक्स म्हणतात, बरोबर. हा फर्स्ट लॉक आहे, बरोबर. हा सेकंड लॉक आहे, बरोबर. असे 2 अँटी लॉक्स आपण इथं आता काढलेले आहेत. चला तर बघूयात आपण ह्या पॅडची पहिली लेअर नेमकी काय आहे आणि कशी आहे ती, बरोबर. हे बघा असं प्रॉपर जे आहे आपली पहिली लेअर ह्या पॅडची निघते, ओपन होते, म्हणजेच आपल्याला नेमकं काय समजून येईल. बघा हे पूर्णतः असं पातळ आहे, बरोबर. बघा आणि पूर्ण हे एवढं 100 ml पाणी ओतून सुद्धा हे पूर्णतः कोरडं आहे. ह्याच्यातून एक थेंब सुद्धा निघताना दिसणार नाही, कारण का हे वापरताना आपण प्युअर 100% प्युअर कॉटनचं वापरलेलं. जर पाहायला गेलं तर ह्याला पूर्णतः अशी जाळी आहे, बरोबर. म्हणजेच काय, आपण प्रॉपर ब्रिदेबल एअर होण्यासाठी, एअर ब्रीथ होण्यासाठी ह्याला आपण टायनी होल्स दिलेले आहेत, बरोबर. आणि ही कॉटन क्लिअर. आता हे कापूसच कशावर नाही, बघा कापूसच पिंजतो ना, बरोबर. त्यामुळे इथं पूर्णपणे हे तुम्हाला लेअर पिंजताना दिसेल, जे की 100% कॉटननी हे ब्लड ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतं. ही आपल्या पॅडची पहिली लेअर, बरोबर. त्यानंतर बघणार आहोत आपण ह्या पॅडची दुसरी लेअर, दॅट इज अ अँटीबॅक्टेरियल चिप. हे अँटीबॅक्टेरियल चिप नेमकी काय काम करते, जर तुमच्या ब्लडिंग मधून कदाचित जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा जे ब्लडिंग आहे, जे अशुद्ध रक्त बाहेर असेल तर त्याच्यातून तुम्हाला पूर्णरित्या हे ते ब्लड क्लीन करण्याचं काम करतं, बरोबर. बॅक्टेरिया मारण्याचं काम करतं. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जर तुम्ही जर पाण्यात बुडवून जर लहान मुलाच्या कपावर ठेवलं तर ताप आला असेल तर ताप कमी होण्याचं काम करतं. तिसरी गोष्ट, तुम्ही जर मोबाईलच्या पाठीमागे ठेवलं तर रेडिएशन कमी करण्याचं काम ही अँटीबॅक्टेरियल चिप करते. म्हणजेच काय, तुम्ही म्हणाल एवढी छोटीशी चिप खरंच एवढी नेमकी काम करते का? त्याचा सगळ्यात मोठा लाईव्ह आपण डेमो बघूयात. बघा आता माझ्याकडे काय आहे की आपण इथं छानपैकी मी काय करतो, आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रयोग करून दाखवूयात की त्या चिप नेमकी किती छान काम करते ते तुम्हाला इथं आता समजून येईल, बरोबर. बघा मी इथं काय केलंय, इथं पूर्णरित्या ह्या ग्लासमध्ये आपण असं आपण ह्याच्यामध्ये काय करूयात, 2 ड्रॉप आपण हे टाकून घेऊयात. नेमकं बघा, हे तुम्ही जे म्हणालात की बाबा खरंच हे शुद्ध करतं का, नेमकं काय होतं बघा. आपण ह्याच्यामध्ये 3-4 ड्रॉप टाकलेले आहेत. नेमकं काय करतं, आता ही जी चिप आहे
ही चिप आहे ना, ही पूर्णरित्या मी अशा ग्लासमध्ये टाकून देतो आणि आपल्याला नेमकं दोन्ही मधला डिफरन्स समजेल की नेमकं काय होते. बघा आता हे पूर्णपणे पाणी घाण झालेलं आहे. त्या घाण बघा बरोबर, म्हणजे ही चिप जी आहे प्रॉपर पाण्याला सुद्धा क्लीन करते. बरोबर, मग विचार करा तुमच्या रक्ताला किती क्लीन करलं, म्हणजे त्या दिवसांमध्ये तुम्हाला किती सेफ ठेवेल. म्हणजेच काय, हे असं एकदम जबरदस्त प्रोडक्ट आपण ही चिप ही काम करते, ही इथं आपण आणलेली आहे. त्यामुळे फ्रीविंग्स फॉर यू ह्या कंपनी सॅनिटरी पॅडने खूप विचार करून हे सॅनिटरी पॅड महिलांसाठी बनवलेलं आहे. बरोबर, आता आपण काय करूयात, नेक्स्ट पुढच्या प्रोसिजरला जाऊयात. बघा सांगायचं भाग काय, आपण आतापर्यंत 2 लेअर बघितल्या. आता आपण बघून ह्या पॅडची तिसरी लेअर नेमकी काय आहे. बघा अशा माध्यमातून ही पॅडची आपला प्रॉपर पॅडची 3 लेअर ओपन होतात चांगल्या व्यवस्थित. बघा आता ही जी आहे ना, ही आपण आता तिसऱ्या लेअर कडे चाललोय. हे पॅड असा प्रॉपर असा हा ओपन होतो. बघा किती छानपणे ओपन होतोय. आता या पॅडच्या आतमध्ये ही ती तिसरी लेअर आहे, ही फिल्टर लेअर आहे. ही काय करते, तुमचं रक्त आणि पाणी वेगळं करून त्याला शुद्ध करण्याचं काम करते. दॅट इज अ फिल्टर लेअर. बरोबर, म्हणजेच काय, ही सुद्धा प्युअर अशी छानपैकी लगेच विरघळून जाते. बरोबर, म्हणजे प्रॉपर इथं 3 लेअर आता आपण बघितलं. चला आता आपण पॅडच्या चौथ्या लेअर कडे जाणार आहोत. ही नेमकी काय काम करते आणि कशा पद्धतीने काम करते. बघा ही पॅडची आहे चौथी लेअर. बरोबर, लक्षात घ्या, ही आपल्या पॅडची चौथी लेअर. दॅट इज अ ड्युएल फिल्टर लेअर. म्हणजे पहिल्या लेअरला 30 ते 40% जर रक्त शुद्ध झालं असेल तर दुसऱ्या लेअरला ते 100% क्लीन करायचं काम करतं. बरोबर, म्हणजेच काय, प्रॉपर 4 लेअर जे आहेत इथं मी तुम्हाला दाखवलेत. बरोबर, चला आता आपण बघूयात ह्या पॅडची 4 लेअर झाल्या. ओके, चला आता आपण बघूयात ह्या पॅडची 5वी लेअर नेमकी काय. बघा ही या पॅडची 5वी लेअर आहे. दॅट इज अ नॅनो होलिक लेअर. बरोबर, ही सुद्धा प्युअर कॉटनिक आहे, जी तुम्हाला त्या दिवसांमध्ये थंड ठेवण्याचं काम करते. बरोबर, या माध्यमातून आपण म्हणजे उष्णता हिटिंग तुम्हाला जाणवतं, हे थंड ठेवण्याचं काम करते. किती लेअर झाल्या आता, 5 लेअर झाल्या. बरोबर, आता आपण बघणार ह्या पॅडची 6वी आणि 7वी लेअर. बघा ही या पॅडची आहे प्रॉपर, जर बघायला गेलं तर ही या पॅडची 6वी लेअर आहे आणि ह्या पॅडची 7वी लेअर आहे. बघा 6व्या लेअर आपण परत बघूयात. 7व्या लेअर कडे आधी जाऊयात आपण. हा जो कागद आहे हा आपण इथं बघणार आहोत की नेमकं काय होतंय ते. बघा 7व्या लेअर पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता 7व्या लेअर पर्यंत आपण पोहोचलोय, पण पाण्याचा एक थेंब सुद्धा नाहीये. म्हणजेच काय, 7च्या 7 लेअर आपण ओपन केलेत पण पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये. बरोबर, बघा आता तुम्ही म्हणाल हे नेमकं काय आहे, हे किती इझिली आणि छान निघालं. बघा हे प्लास्टिक आहे का, तर नाहीये. तर बघा आपण शाळेमध्ये वर्गामध्ये असताना हातामध्ये असं फेविकॉल ओतायचो आणि चोळायचो. दॅट इज अ ब्रिदेबल फेविकॉलिक लेअर. बरोबर, म्हणजेच काय, आपला पॅड हे जर तुम्ही चोळलं ना, हे डायरेक्ट असं डिस्पोज व्हायला लागेल. बरोबर, म्हणजे सांगायचं भाग काय, की आपला पॅड कोणत्याही महिलेने वापरला आणि फेकून दिला तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये किंवा 1 महिन्यामध्ये ह्या सृष्टीवरून तो नष्ट होतो. पाण्यामध्ये पडला तर विरघळतो आणि मातीमध्ये पडला तर खत होतो. बरोबर की नाही. चला बघा 7च्या 7 लेअर आपण बघितल्या. आता आपण, तुमचा प्रश्न असेल की 100 ml पाणी ओतलं, पाणी गेलं कुठं. बरोबर की नाही. चला बघूयात आपण. बघा आता तुमचा प्रश्न असेल हे नेमकं काय. बघा हे दिसायला कसं वाटतं तुम्हाला, साखरेसारखं किंवा मिठासारखं दिसत असेल. बरोबर, पण तसं काहीच नाही. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, आता तुम्ही म्हणाल हे पॅड आहे किंवा हे आहे, साखर आपण खाऊ शकतो का, ना खातो. बरोबर की नाही. मग तसंच हे सॅनिटरी पॅड आपण खाऊ शकतो का, नाही की नाही. बरोबर, बघा तुम्हाला म्हणजे काहीतरी वेगळं वाटेल, पण आज ह्या सॅनिटरी पॅड मधली ही जी जेली आहे ती मी तुम्हाला अशी लाईव्ह खाऊन दाखवू शकतो. विचार करा, जर आपण महिला पॅडला शिवत सुद्धा नाही, पण आज मी ह्या पॅड मधली जेली तुम्हाला खाऊन दाखवली. बरोबर, माझा पॅड किती भारी आहे, फ्रीविंग्स फॉर यूचा पॅड किती भारी आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक वेळ खोटं बोलेल. बरोबर की नाही, पण खाऊन जीवाशी डेफिनेटली खेळणार नाही मॅडम. बरोबर, बघा आपण काय केलंय, ह्याच्यामध्ये 100 ml पाणी ओतलं. बरोबर की नाही. माझा ओपन चॅलेंज आहे, तुम्ही हा पॅड वापरा. हा पॅड वापरल्यानंतर कदाचित ह्या पॅड मधून 100 ml पाण्यामधून तुम्ही घरात स्वतः मला कधीतरी एक थेंब काढून दाखवा, मी तुम्हाला पॅडचा बॉक्स फ्री मध्ये द्यायला तयार आहे. बरोबर, बघा नेमकं काय, ह्याच्यामध्ये आपण 100 ml पाणी ओतलंय आणि ह्याच्यातून एक थेंब सुद्धा पाणी बाहेर येत नाहीये. तुम्ही म्हणाल आता तुमच्या समोर मी अजून लाईव्ह पुन्हा एकदा असं पाणी ओततो, तरी सुद्धा ह्याच्यातून एक थेंब सुद्धा पाणी बाहेर येणार नाही. बरोबर, बघा नेमकं किती छान आणि सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. पाण्याला सुद्धा लॉक करते, म्हणजे विचार करा आपल्या रक्ताला किती फास्ट लॉक कर, कारण पाणी हे रक्तापेक्षा पातळ असतं. बरोबर आहे की नाही, आणि रक्त हे घट्ट असतं. बघा मी ह्याच्यातून पूर्णपणे एक थेंब सुद्धा पाणी निघणार नाही. बरोबर की नाही. हे नेमकं काय, ही आहे फ्रूट जेली, फळांपासून तयार केलेली जेली. ॲलोवेरा, पपई, मका, म्हणजेच काय, ह्याच्यापासून तयार केलेली फ्रूट जेली आहे, जी की तुम्हाला 100% ही
पॅड जी जेली आहे ती 250 ml ब्लड हे एका वेळी शोषून घेण्याची क्षमता ठेवतं, जे की एका महिलेला पूर्ण पिरियडच्या दरम्यान होऊ शकत नाही. इतकं आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे हा जो पॅड आहे हे पॅड शोषून घेण्याची क्षमता आपण ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. बरोबर. चला, म्हणजेच काय, हा पॅड पूर्णपणे हायजेनिक आहे, पूर्णपणे नॅचरल बनवलेला आहे. म्हणजेच काय, जिच्यामुळे सृष्टी आहे तिला सुद्धा त्रास नाही होणार आणि या सृष्टीला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आपण हा फ्रीविंग्स फॉर यूचा सॅनिटरी पॅड तयार केलेला आहे. बरोबर की नाही. म्हणजेच मला काय सांगायचंय, बघा, आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायची माहिती जर द्यायची म्हणलं तर हा पॅड कुठे भेटणार आहे, काय भेटणार आहे. हा पॅड कुठल्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये तुम्हाला भेटणार नाहीये, किंवा हा पॅड तुम्हाला कुठल्याही शॉप्स मध्ये तुम्हाला भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला आम्हाला संपर्क साधावा लागेल, किंवा ह्या व्हिडिओच्या ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला तो पोहोचलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क करा. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पॅड्स तुम्हाला मिळून जातील. बघा, थोडक्यात सांगायचं काय, तर हा फ्रीविंग्स फॉर यूचा हा सॅनिटरी पॅड आहे. बघा, आमच्या कंपनीची विचारधाराच अशी आहे, स्त्रीच्या आरोग्यासाठी आणि तिच्या सक्षम भविष्यासाठी 7 लेयर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजेच काय, अशा पद्धतीने 7 लेअर प्रोटेक्शन आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. कसं आहे की नाही हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. बघा, हा फ्रीविंग्स फॉर यूचा छोटासा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये असे टोटल छोटे ओपन केलात तर ह्याच्यामध्ये टोटल 10 पीस असतात. एक पॅड हा पूर्णपणे तुम्ही एक दिवस यूज करू शकता, म्हणजे त्याला आधेमध्ये बदलण्याची गरज नाहीये. अशा माध्यमातून हा फ्रीविंग्स फॉर यूचा सॅनिटरी पॅड आपण इथं तयार केलेला आहे. म्हणजे वन डे तुम्ही हा पॅड यूज करू शकता. बाहेर तुम्ही कुठेही प्रवासाला गेलात तर निश्चिंत राहा, बिंदास राहा, तुम्हाला पॅड बदलण्याची गरज नाही. बरोबर. बघा, हाच आपण एक मोठा बॉक्स याच्यामध्ये डिझाईन केलेला आहे. फ्रीविंग्स फॉर यू हा सुद्धा बॉक्स पूर्णपणे पुठ्ठ्याचा बनवला आहे, प्लास्टिकचा यूज केलेला नाही आपण. म्हणजे अख्खा बॉक्स जरी तुम्ही गाडलात ना तरी तो झिरपून जाईल. बरोबर. ह्या मोठ्या बॉक्समध्ये असे टोटल छोटे 6 बॉक्स असतात. किती बॉक्स असतात टोटल? टोटल असतात ह्याच्यामध्ये 6 बॉक्स असतात. हा बॉक्स पूर्णपणे तुम्हाला वर्षभर जातो. साधारणतः बघा, एका छोट्या बॉक्समध्ये टोटल 10 पीस, म्हणजेच ह्याच्यामध्ये छोटे 6 बॉक्स, म्हणजे टोटल झाले 60 पॅड. बरोबर आहे की नाही. ह्याचा जर हिशोब करायला गेलो आपण तर बघा, हा एक पॅड जो आहे तुम्ही एका दिवसाला वापरलात तर 5 दिवस जर पिरियडचे धरलेत तर 12 पंचे 60, म्हणजे वर्षाचे महिने 12 आणि 5 दिवसाचे 5 पॅड, असे 12 पंचे 60 पॅड ह्याच्यामध्ये आपण ह्या सॅनिटरी पॅडच्या बॉक्समध्ये दिलेले आहेत. हा बॉक्स पूर्णपणे एका महिलेला एका वर्षासाठी जातो आणि बिंदासपणे तुम्ही हा यूज करू शकता. हा बॉक्स जर तुम्हाला हवा असेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. मी तुम्हाला या व्हिडिओच्या कॅप्शन्समध्ये किंवा व्हिडिओच्या खाली तुम्हाला पूर्णपणे डिटेल कॉन्टॅक्ट्स आणि वेबसाईट्स तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला हा बॉक्स घरपोच भेटतो. त्यामुळे तुम्ही बिंदास डेफिनेटली आमच्याशी संपर्क साधा आणि कृपा करून सगळ्या माता माऊलींना माझी विनंती आहे, मार्केटमध्ये सॅनिटरी पॅड्स वापरू नका, कारण ते खरंच खूप भयंकर आहेत. तुमच्या आरोग्याला आणि तुमच्या पिरियड्सला खूप घातक आहे. पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच आत्ता जो तुमच्या घरामध्ये पॅड असेल तो वापरून बघा. याच्यापेक्षा वेगळं काही निघालं तर हे सॅनिटरी पॅड घेऊ नका, असं मी तुम्हाला आवाहन करतो. त्यामुळे थँक्यू सो मच. आज ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. बरोबर, जेणेकरून उद्या प्रत्येक ताईचं, आईचं आरोग्य हे सुरक्षित होईल. थँक्यू सो मच. स्त्रीच्या आरोग्यासाठी, तिच्या सक्षम भविष्यासाठी. फ्रीविंग्स फॉर यू.